Welcome to all the students which are studying in standard 8. As per the circular of government, we are going to study whatever in standard 7. Now review it under the name bridge course. Bridge course या हेडिंग अंतर्गत आपण इयत्ता 7वीला गणित विषया ज्या ज्या काही संकल्पना शिकलो त्या संकल्पनांचा एक धावता मागोवा आपल्याला घ्यायचा आहे. हा कोर्स जो आहे तो शासनाने 45 दिवसासाठी सांगितला आहे आणि 45 दिवसामध्ये 45 ॲक्टिव्हिटीज आपल्याला करायच्या आहेत. दर 15 दिवसानंतर एक टेस्ट आपल्याला या सेतू अभ्यासक्रमावरती द्यायची आहे. तर आज आपण गणित विषयाची पहिली जी ॲक्टिव्हिटी आहे ती पहिली ॲक्टिव्हिटी समजून घेणार आहोत. ती पहिली ॲक्टिव्हिटी विद्यार्थ्यांनी आपल्या वहीमध्ये व्यवस्थित लिहायची आहे. तर पहिल्या ॲक्टिव्हिटीमध्ये आपल्याला काय काय शिकायचं आहे, तर यात आपल्याला शिकायचं आहे व्हॉट इज मीन बाय अँगल. सो ओके, इन स्टँडर्ड 7 यू हॅव टू डिफाईन द कन्सेप्ट ऑफ अँगल. सो ओके, so whenever we are going to define angle, at that time we consider its construction, how to angle is formed, angle कसा तयार होतो याचा आपण वापर करत असतो. फर्स्ट ऑफ ऑल we are going to taking a point in a plane. प्रतलामध्ये आपण सर्वात आधी एक पॉईंट घेतो. by using that point as a initial point we are going to draw a ray. It's okay, आपण एक रे काढतो. we are going to naming it, that is BC. BC is the ray. Again using same point we are going to draw another ray. That is BA. Now whatever is forming here, it is called as an angle. Now you have to study concept collinearity. Or collinear. Collinear and non-collinear. Collinear means एक रेषीय. एक रेषीय आणि नॉन कोलिनियर मीन्स नैक रेषीय. तर यासाठी तुम्ही रांगोळी काढतात. रांगोळीमध्ये जे आपण ठिपके मांडतो तर ते ठिपके आणि त्या ठिपक्यांमधनं जर एक रेषा जात असेल, एकच रेषा जात असेल दिलेल्या सगळ्या ठिपक्यांमधनं, तर त्यावेळेस आपण असं म्हणू की ठिपके कसे आहेत, एक रेषीय. मीन्स अ सिंगल लाईन इज ऑक्युपाय ऑल द गिव्हन पॉईंट्स, देन that line is that points are said to be a collinear points. Now here I am going to taking 3 points. Does a single line passing through these three points? It is impossible, and therefore we state that these 3 points are non-collinear. So this is about the collinearity or non-collinearity of points. Similarly, that concept is also get applied on the rays, that is collinear rays and non-collinear rays. Now here I am going to draw 2 rays which are coincidence on each other, coincide on each other. Here these 2 rays are not going to be coincide on each other, therefore these are non-collinear rays. So what are the definition? 2 rays or 2 non-collinear rays having common initial point
common initial point called as an angle. दोन नैक रेषीय किरणांचा सामायिक बिंदू एक असेल तर त्या भौमितिक आकृतीला कोन असे म्हणतात. What are the defined? Two non-collinear legs having common initial point called as an angle. Now, in a bridge course, what we want to study? How to bisect that angle. आपल्याला जी शिकायचं आहे ते आहे बायसेक्टर ऑफ एन अँगल. बायसेक्टर कोनाचा दुभाजक. मग कोनाचा दुभाजक म्हणजे काय रे? बायसेक्ट, दोन भाग करणारा, समान दोन भाग करणारा. ठीक आहे. मग आपण एक कोन घेऊयात. इज क्यू आर. कोन मोजण्यासाठी कोन मापकाचा वापर केला जातो, प्रोटेक्टरचा वापर केला जातो. मग मी 60 अंशाचा कोन काढतोय. हेअर 0, 10, 20, 30, 40, 50, 60. 60 अंशाचा कोन घेतला. मग या 60 अंशाचा कोनाचे दोन समान भाग कितीचे होतील? तर साधारणतः 30-30चे दोन समान भाग होतील. बरोबर आहे ना. 60 अंशाचा कोन घेतला आहे, 60 अंशाला मला दोन समान भागांमध्ये डिवाईड करायचा आहे, तर तो झाला 30 अंश आणि 30 अंश. मग मी याला विभागताना कसा विभागेल? तर कोनमापकाचा वापर करेल. कोनमापक ठेवेल 10, 20 आणि 30. 30 वरती खून करून घेतली आणि 30 वरती मी काय केलं? रे काढून घेतला. ठीक आहे. म्हणजे हा एक पार्ट आता किती झाला? 30 अंशाचा. आणि हा एक पार्ट 30 अंशाचा. पूर्ण अँगल कितीचा आहे? 60 अंशाचा. द होल अँगल इज ऑफ मेजर 60 डिग्री. These are the two parts of 30-30 each of. It's okay. Now that ray QS is in the interior of angle PQR. हा जो अँगल आहे PQR याच्या इंटेरियरमध्ये QS हा रे आहे. आणि QS हा रे या PQRला दोन समान भागांमध्ये डिवाइड करतोय. दॅट रे QS इज गोइंग टू बी डिवाइड अँगल PQR इंटू टू इक्वल पार्ट्स. देअरफॉर दॅट QS इज टर्न ॲज अ बायसेक्टर ऑफ अन अँगल. म्हणून या QSला PQRचा बायसेक्टर, दुभाजक असं म्हटलं जाईल. मग काय होईल त्याची डेफिनेशन? द रे इंटेरियर of an angle divide that angle into two equal part that ray is said to be bisector of that angle. मग आता हा जो बायसेक्टर आपण काढला, हा बायसेक्टर आपण कोनमापकाच्या सहाय्याने मोजून काढला, परंतु बायसेक्टर अशा पद्धतीने काढला जात नाही. तर आपण आता बायसेक्टर कसा काढायचा, अँगल बायसेक्टर कसा काढायचा त्याची ॲक्टिव्हिटी समजून घेऊयात. हाऊ टू ड्रॉ अँगल बायसेक्टर ऑफ ॲन अँगल.
एखाद्या कोनाचा अँगल बायसेक्टर कसा काढायचा याच्याविषयी आपण समजून घेऊयात. पहिली स्टेप, फर्स्ट ड्रॉ द अँगल ऑफ गिव्हन मेजर. दिलेल्या मापाचा कोन काढून घ्या. मागच्या वेळेस आपण 60 अंशाचा कोन काढला होता. आताही आपण 60 अंशाचा कोन काढूयात. याला वाय झेड हे आर्मला नाव दिलं. त्याच्यानंतर 60 अंशाचा कोन 10, 20, 30, 40, 50 आणि 60, 60. तदनंतर आपण हा जोडून घेतला, नाव दिलं एक्स वाय झेड. एक्स वाय झेड. नाव वी वॉन्ट टू बायसेक्ट इट. फॉर बायसेक्टिंग this protector we are going to utilize. By using that we are going to bisect it. मग हे जे कंपास आहे या कंपासामध्ये एक विशिष्ट अंदाजे अंतर घ्यायचं आहे. एक अंदाजे अंतर घ्यायचं आहे. फार मोठंही नाही फार छोटंही नाही. एक अंतर घ्यायचं आहे. पुट इट्स आयर्न टिप ॲट द इनिशियल पॉईंट. ॲट द इनिशियल पॉईंट अँड ड्रॉ 2 आर्क ऑन द each arm of that angle. Keep that distance as it is. पहिले काय केलं, कंपास घेतलं, कंपासाचं लोखंडी टोक इनिशियल आरंभ बिंदूवरती ठेवलं कोणाच्या, आणि कोणाच्या भुजांना छेदणारे 2 कंस काढून घेतले. मग आपण ते लिहून घेऊयात. व्हॉट आर द सेकंड स्टेप, ड्रॉ फॉर टेक some distance in compass put its iron tip at initial point of angle and draw 2 arc each of one side. each of one side. प्रत्येकी एका बाजूवरती एक काढून घ्या. त्याच्यानंतर पुढे आपल्याला काय करायचं आहे, तर ते डिस्टन्स आपण सेम ठेवलं आहे. त्या डिस्टन्सचा वापर करायचा आहे. पहिला जो काही इंटरसेक्टिंग पॉईंट आहे त्याला मी काहीतरी ए म्हणतो आणि दुसऱ्या इंटरसेक्टिंग पॉईंटला बी म्हणतो. तर ए या इंटरसेक्टिंग पॉईंटवरती ते कंपासाचं आयर्न टिप ठेवून कोणाच्या आतल्या बाजूला एक कंस करायचा आहे. अंतर समान ठेवायचं आहे आणि बी या इंटरसेक्टिंग पॉईंटवरती ठेवून आधीच्या कंसाला छेदणारा एक कंस काढायचा आहे. ड्रॉ देन जॉईन दॅट इंटरसेक्टिंग पॉईंट ऑफ द आर्स ॲट द इनिशियल पॉईंट. आणि अशा पद्धतीने आपण तो अँगल बायसेक्टर कंप्लीट केला आहे. मग आता काय केलं आपण, कीप दॅट डिस्टन्स ॲज इट इज. द थर्ड स्टेप, कीप that distance as it is. Use the intersecting points draw 2 arcs interior of an angle, interior of an angle which intersect
each other. So okay. And what was the last step काय केली आपण तो that point of intersection get connected to the initial point of an angle which completes our activity. ठीक आहे. तर मग ही आपली पहिली ॲक्टिव्हिटी होती, ही पहिली संकल्पना होती. मग आपल्याला करायचं काय अँगल बायसेक्टर काढण्यासाठी मी पुन्हा एकदा पूर्ण ॲक्टिव्हिटी एकदम शॉर्टमध्ये समजून सांगतो. एक दिलेल्या मापाचा कोन काढा, ड्रॉ अन अँगल ऑफ अ गिवन मेजर. मी आता इथं अंदाजे घेतो. सो ओके, ड्रॉ अन अँगल ऑफ अ गिवन मेजर. देन consider the imaginary distance in a compass, utilize its initial point. So okay, and draw two intersecting arcs to the arm of an angle. च्या आर्मला एक दोन intersecting arcs काढा. Keep that distance as it is. Utilize the intersecting point of arc and arm, that is P and Q. At once utilize one intersecting point of arm and arc. Draw the arc at the interior of the angle. Keep that distance again as it is. Utilize the second intersecting point of arc and second arc. Draw the intersecting arc at the interior of the angle to the previous arc. Then that point of intersection going to be joined through the segment which form a third ray, and it is located in the interior of the angle, and therefore that ray is said to be a bisector of an angle or angle bisector. तर अशा पद्धतीने आपण अँगल बायसेक्टर ही संकल्पना पाहिली. आता आपल्याला पुढची संकल्पना पाहायची आहे ती म्हणजे परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ अ segment. पुढची जी ॲक्टिव्हिटी आहे ती आपली परपेंडिक्युलर bisector of segment. Perpendicular bisector of segment. रेषा खंडाचा लंब दुभाजक. दुभाजक ही संकल्पना आपल्याला समजली आहे. दुभाजक म्हणजे दोन समान भाग करणारा, डिवाइड इंटू टू इक्वल पार्ट्स. आता इथं रेषाखंड आहे, सेगमेंट आहे. सो ओके, इट इज अ पार्ट ऑफ लाईन, इट इज अ स्मॉल पार्ट ऑफ लाईन. बघा आता रेषाखंड, हा रेषाखंड आहे. हा रेषाखंड काहीतरी असेल तो 5, 6, 7, 8 सेंटीमीटरचा. आपण एक घेऊयात की तो 8 सेंटीमीटरचा आहे. मग 8 सेंटीमीटरचा जर रेषाखंड असेल तर याचे दोन समान भाग करायचे आहेत. म्हणजे 8 सेंटीमीटर लांबीची दोरी आहे, तिचे जर आपल्याला दोन समान भाग करायचे तर आपल्याला काय करावं लागेल, तर 4 सेंटीमीटरवरती आपल्याला त्याला कात्रीने कट करावं लागेल. मग 4 सेंटीमीटर आपण कुठून मोजणार, तर आपण पट्टीच्या सहाय्याने मोजणार.
पट्टी या सहाय्याने मोजल्यानंतर आपण खूण करू, बरोबर आहे. हा कट झाला. आता हा असेल 4 सेंटीमीटर आणि हा एक भाग असेल 4 सेंटीमीटर, बरोबर आहे. म्हणजे आता जर मी याच्या एंड पॉईंट्सला जर नाव दिली ए बी आणि हा जर पॉईंट सी म्हटला मी, तर दॅट पॉईंट सी इज इन बिटवीन पॉईंट ए अँड बी. सी हा ए आणि बीच्या मध्ये आहे आणि सी असा आहे, सी लोकेटेड इन अ सच दॅट it divides AB into two equal parts. Whatever the point C located in between A and B such that C divide length AB into two equal part. What is meant by this? This means that C is midpoint. C is a midpoint. Now perpendicular bisector. Bisector means there is a presence of ray, there is presence of any line. It's okay. Now we are going to draw the line in the plane of segment AB which is passing through C, but there is one condition is going to be added, perpendicular. लंब म्हणजे काय, तर C मधून जाणारी, AB च्या प्रतलातील C मधून जाणारी ती अशी रेषा असेल की जी AB शी 90 अंशाचा कोन करते, which is making the angle of 90 degree. It's okay. Now the line in the plane of segment AB which is passing through the midpoint of that segment AB forming an angle 90 degree with that segment AB is called as a perpendicular bisector of that segment. तर त्याला काय म्हणायचं, perpendicular bisector असं म्हणायचं. मग डेफिनेशन आधी आपण लिहून घेऊयात. डेफिनेशन काय असेल, the line in a plane of segment which bisect that segment and forming 90 degree angle at its intersection called as perpendicular bisector of that segment. So okay, now we are going to draw, or we are going to follow some steps through which we are going to complete our activity. माझा प्रश्न काय विचारला जाईल आपल्याला, ड्रॉ द परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ द सेगमेंट हॅव्हिंग अ सो अँड सो लेंथ. इट्स ओके. मग एक्झाम्पलमध्ये आपण काहीतरी घेऊयात की ड्रॉ सेगमेंट विथ लेंथ 9 centimeter and draw its perpendicular bisector. ठीक आहे, तर त्याचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढा. मग पहिली स्टेप काय येईल, ड्रॉ द सेगमेंट ऑफ गिवन लेंथ.
दिलेल्या लेंथचा सेगमेंट काढा. ठीक आहे. मग आपण जी पहिली स्टेप लिहिली तर त्याच पद्धतीनं सेगमेंट काढूयात. मग 9 सेंटीमीटर लांबीचा आपण एक सेगमेंट काढूयात. नाईन सेंटीमीटर. सो ओके, त्याला आपण नाव देऊन टाकूयात PQ. ठीक आहे. व्हॉट आर द सेकंड स्टेप? while we are going to bisect or perpendicular we are going to draw the perpendicular bisector of that segment. Utilize the compass. We take the distance more than half of that segment in a compass. निम्मेपेक्षा जास्त अंतर घ्यायचं आहे. काय केलं आहे? मोर दॅन हाफ ऑफ द गिवन सेगमेंट, दिलेल्या सेगमेंटच्या निम्मेपेक्षा जास्त अंतर घ्यायचं आहे. कीप दॅट डिस्टन्स ॲज इट इज अप टू द कम्प्लिशन ऑफ दॅट होल ॲक्टिव्हिटी. ही पूर्ण ॲक्टिव्हिटी संपेपर्यंत हे जे डिस्टन्स घेतलं आहे ते आपण बदलणार नाहीत, ते जसंच तसं ठेवायचं आहे. ठीक आहे. देन पुट इट्स आयर्न टिप ऑफ अ कंपास ॲट द वन इनिशियल पॉईंट and draw 2 arcs, one at the upper side of the segment, second at the lower side of the segment. बघा आता काय केलं आहे? लोखंडी टोक हे रेषाखंडाच्या एका बिंदूवरती, एका इनिशियल पॉईंटवरती, एका एंड पॉईंटवरती ठेवलेलं आहे. रेषाखंडाच्या वरच्या बाजूला आणि रेषाखंडाच्या खालच्या बाजूला मी एक एक आर्क काढून घेतलेला आहे. कीप दॅट डिस्टन्स ॲज इट इज. युटिलाइज द अनदर एंड पॉईंट ऑफ द सेगमेंट अँड ड्रॉ द सेम आर्क काढायचे आहेत विच आर इंटरसेक्टिंग टू द प्रिव्हियस आर्क्स. आणि आधीच्या आर्कला ते इंटरसेक्टिंग आहेत. नाव हायलाईट द पॉईंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ द आर्क्स. ते जे आर्क्स आहेत त्या आर्कचा जो इंटरसेक्टिंग पॉईंट आहे त्याला काय करायचं आहे? हायलाईट करायचं आहे. हायलाईट करून बाय युजिंग द सेगमेंट जॉईन दिस intersecting point of the arcs which completes our activity. This is nothing but a perpendicular bisector of the segment. बघा इथं जर तयार झालेला कोन जर तुम्ही मोजला तर तो 90 अंशाचा असेल आणि पट्टीच्या साहाय्याने जर तुम्ही मोजले तर हा आपल्याला 9 सेंटीमीटरचा रेषाखंड होता. दिस इज 4.5 इथं तयार झालेला जो अँगल आहे तो 90 डिग्री. अँड देअरफोर आपण जर याला नाव दिलं AB, दॅट AB इज अ परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ PQ. मग आपण इकडचं लिहून घेऊयात. ड्रॉ द सेगमेंट ऑफ गिवन लेंथ. 9 सेंटीमीटरचा सेगमेंट काढला. त्याच्यानंतर टेक मोर दॅन हाफ. टेक द मोर दॅन हाफ ऑफ segment. Take the more than half in compass. Use first initial point of segment. Draw 2 arcs either side of segment. Second step, काय आहे? थर्ड स्टेप, keep that distance as it is. Keep that distance as it is. Use second end point of segment
draw intersecting arc to the previous arcs. To the previous arcs. Fourth step, highlight the point of intersections and join them with segment which completes activity. तर विद्यार्थ्यांनो, अशा पद्धतीने आपण सेतू अभ्यासक्रमातील पहिली ॲक्टिव्हिटी ही पूर्ण केली आहे. पहिल्या ॲक्टिव्हिटीमध्ये आपण अँगल बायसेक्टर आणि परपेंडिक्युलर बायसेक्टर काय, त्यांच्या डेफिनेशन काय आणि ते कसे ड्रॉ करायचे याच्याविषयी समजून घेतलं. प्रत्येकाने हे सगळं आपल्या सेतू अभ्यासक्रमाच्या वहीमध्ये रेग्युलरली लिहायचं आहे. रेग्युलरली लिहून त्या 45 दिवसानंतर जमा केल्या जातील. प्रत्येकी 15 दिवसाच्या अंतराने त्याच्यावरती एक टेस्ट घेतली जाईल. ती टेस्ट मार्कांसाठी गृहीत धरली जाईल. म्हणून प्रत्येक विद्यार्थिनीने आपल्या नोटबुकमध्ये हे सगळं लिहायचं आहे.